फार म्हणजे आता ते बोलायच्या आधीच माझ्या अंगावर काटे आले की फार भयंकर गोष्ट कुठली असती, पिल्लू जाणं. अच्छा. लहान पिल्लू जाणं हे फार म्हणजे ते ते तुम्ही बघू शकत नाही, कोणाच्या नशिबी ते येऊ नये. कारण काय होतं माहिती आहे, पिल्लू गेल्यावर एकतर आई ते कलेवर सोडत नाही. बापरे. ती त्याच्या आजूबाजू, कारण ते सोडून तिथे गेल्यावर दुसऱ्या प्राण्याने येऊन आपल्या पिल्लाला फाडू नये आणि ते ते होऊ नये ह्याच्याकरता ती एक एक आठवडा, कधीकधी 10-12 दिवस न खाता ती त्या कलेवराभोवती त्याचं रक्षण करत असते. म्हणजे ही भावना फार म्हणजे शब्दात पण कोणी एक्सप्लेन नाही करू शकत आहे. ती त्याच्याभोवती ते ते म्हणजे आम्ही, मला वाटतं 7 दिवस आम्ही सगळं बघत होतो. मग त्याच्यामध्ये ते पक्षी उडवणं, आजूबाजूला ते आलेले प्राणी सतत, आणि हे अथक चालू असतं, दिवस रात्र अथक तिचं चालू असतं. काही वेळेला कळपातले इतर हत्ती पण त्या बाबतीत त्यांना मदत करतात. मग ज्यावेळी ती पूर्ण थकली आहे हे ज्यावेळी मॅट्रिआर्कला कळतं, मग ती तिला जबरदस्ती तिकडनं दुसरीकडे घेऊन जाणं वगैरे करते आणि मग तिला ते सोडून तसं जावं लागतं. ते म्हणजे नाही कोणी बघू शकत. किंवा पिल्लू जन्माला येणं, त्याचा जो सोहळा असतो की पिल्लू जमिनीवरती पडलं की आफ्टर बर्थ त्याचं काढून, म्हणजे त्याच्यात ती आई 1 सेकंदभर बाजूला राहते. बाकीच्या हत्तींना जो आनंद झालेला असतो की अरे हे ॲडिशन झालं, आपल्या घरात पाहुणा आला, मग ते आफ्टर बर्थ काढायचं, त्याला उभं राहायला मदत करायची. आणि ती मदत करताना त्याला सतत, पण पहिल्या दिवसापासून पिल्लाला दिसतं असं काही नसतं. मग त्याला साधारण 10व्या दिवशी दिसायला लागतं. त्याला वासावरनं आपली आई कळते. अच्छा. 22 महिने गेस्टेशन पिरियड आहे हत्तीचा. 22 महिने. ते तुम्ही लक्षात घ्या ना की आई किती एकरूप झालेली असते त्या पिल्लाशी. अशा ह्याच्यात पिल्लू स्वरूपातच त्यांनी संपणं हे फार म्हणजे भयंकरच असतं ते.